नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीमधील भूगोल विषयाच्या अंतर्गत प्रकरण नंबर 2 अंतर्गत हालचाली या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी एक बातमी दिसत आहे. त्या बातमीचं आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला ही बातमी काय सांगून जाते या संदर्भामध्ये माहिती होते. या ठिकाणी बातमीचं हेडलाईन्स आहे मृत्यूचे तांडव, भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी. पण आता भूकंप म्हणजे काय याची कल्पना आपल्याला माहीत आहे की भूकंप म्हणजे जमीन थरथरणे, जमिनीला हादरा बसणे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होत असते. साधारणतः या ठिकाणी जो भूकंप आहे तो रिश्टर स्केलमध्ये मोजतात. या ठिकाणी 2 हादरे बसलेले आहेत. पहिला आहे 7.9 रिश्टर स्केल, तो सकाळी 11:40 बसलेला आहे आणि दुसरा आहे तो 6.6 रिश्टर स्केल, तो दुपारी 12:19 बसलेला आहे आणि याचं केंद्रबिंदू लामजुंग नेपाळ हे आहेत. साधारणतः त्या भूकंपामुळे भूगर्भामध्ये मोठी हालचाल झाली आणि मोठी हालचाल होऊन त्या ठिकाणी त्याचा तडाखा नेपाळबरोबरच भारत, बांगलादेश, पाकिस्तान यांनाही बसलेला आहे. त्याच प्रमाणामध्ये भारतातील जी राज्य आहेत, साधारणतः पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल झाली. परंतु याचं केंद्रबिंदू हे नेपाळमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वित्त आणि जीवितहानी झाली. जवळजवळ 1500 जणांचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि मग या ठिकाणी ही एक दुःखद बातमी आहे असं आपल्याला सांगता येईल. साधारणतः याचे प्रश्न आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे मृत्यूचे तांडव कशामुळे घडले. तर आपण सहजपणे सांगू शकतो की हे भूकंपामुळे घडलं. या भूकंपाची तीव्रता किती होती, तर या ठिकाणी पॅसेज वाचल्यानंतर किंवा बातमी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल 7.9 रिश्टर स्केल किंवा 6.6 रिश्टर स्केल. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेले देश कोणता? नेपाळ आहेत. भूकंपाचे केंद्रस्थान कोणते आहेत? या ठिकाणी त्याचं नाव दिलेलं आहे नेपाळमधील लामजुंग. पुढे आहेत भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते, भूकंपामुळे कोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते, तुमच्या मते भूकंप घडण्यामागची कारणं काय असावे, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का, ही प्रश्न आपल्या समोर येतील आणि आपण या ठिकाणी ही बातमी वाचून किंवा आपल्याला आपल्या शिक्षकाच्या मदतीने या प्रश्नाची उत्तरं घेता येतील. साधारणतः पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी घडत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. तसेच भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. पृथ्वीवरील सजीवासाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती आहेत आणि या ठिकाणी या आपत्तीला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे या आपत्तीपासून आपण वाचावे यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची आपण अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे की यामध्ये टेबलवर पुस्तकांची या ठिकाणी चवड दाखवलेल्या आहेत आणि धक्का लागल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे साहित्य पडतं हे यावरून आपल्याला भूकंप कसा होतो याची कल्पना करता येईल. साधारणतः डस्टर, टोक यंत्र, रबर अशी 3-4 वस्तू उभ्या करून ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2, त्याचप्रमाणे आकृती क्रमांक 3 ह्या भूगोलाच्या कसा भूकंप होतो याची माहिती सांगणाऱ्या ह्या आकृती आहे. याचं आपण निरीक्षण करा आणि भौगोलिक कारण या ठिकाणी समजून घ्या. भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. आता अंतरंग आणि बहिरंग ह्यामध्ये आपल्याला सांगता येईल. समजा आपला हात असेल, पाय असेल, नाक असेल, डोळा असेल, हे बाह्य भागातले अवयव आहेत आणि आपलं फुफ्फुस असेल, हृदय असेल, जठर असेल, मोठे आतडे, लहान आतडे, किडनी हे अंतर्गत अवयव आहेत.
त्याच पद्धतीने पृथ्वीवर आपल्या ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या बहिर्भागामध्ये आहेत आणि ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या अंतरंगात आहे, त्याची देखील ही हालचाल होतच असते. साधारणतः भूपृष्ठ अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपावर आधारित केले जाते. साधारणतः या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची भाजी शिजवताना पाहिलेले आहेत आणि ती भाजी जसजशी उकळते तर उकळल्यानंतर तिला उष्णता आपण मोठ्या प्रमाणात देतो आणि उष्णता दिल्यामुळे ती उकळते आणि त्या ठिकाणी त्या भाजीची हालचाल त्या कढईमध्ये होत असते. त्या पद्धतीने पृथ्वीच्या अंतरंगाच्या भागामध्ये अशी हालचाल सहज चालू असते. अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण आपल्याला सांगता येईल. एक आहे गती, 2 आहे दिशा, 3 आहे भूरूपे. मग आता गती ही कशी असते तर काही ठिकाणी मंद भूहालचाल आहेत आणि काही ठिकाणी शीघ्र भूहालचाल आहे. तर मंद म्हणजे सावकाश. मग त्याच्यामुळं काय परिणाम होतो तर पर्वत आणि खंडाची निर्मिती होते. शीघ्र भूहालचालीमुळे भूकंप होतो, त्याचप्रमाणे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यानंतर दुसरं आहे दिशा. तर काही जी हालचाल आहे ही क्षितिज समांतर भूहालचाली होते आणि काही जी हालचाल आहे ऊर्ध्वगामी आणि अधोगामी आहेत. आता क्षितिज म्हणजे काय का जे ठिकाणी आकाश टेकल्यासारखं दिसतंय त्याला आपण क्षितिज असं म्हणतो आणि ऊर्ध्व आणि अधोगामी म्हणजे काय, ऊर्ध्व म्हणजे आकाशाच्या दिशेने आणि अधोगामी म्हणजे पृथ्वीच्या आतल्या दिशेने. अशा पद्धतीने हालचाल होत असते. त्याप्रमाणे भूरूप कुठं नेमकी होत असतं तर खंडजन्य भूखंड पठारे उच्चभूमी निर्माण करणाऱ्या पर्वतजन्य वलीकरण प्रस्तरभूमी म्हणजे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा भाग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने हालचाल होत असते. त्याचप्रमाणे त्याच्यामुळं हे रूपं तयार होतात. पाण्यामध्ये देखील असा भूकंप होऊ शकतो, त्याला आपण त्सुनामी असं म्हणतो. मंद भूहालचालीचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंडणीच्या स्वरूपामध्ये परिणाम दिसून येतात. ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. परिणाम आहे लहरीच्या हालचालीची दिशा. आता या ठिकाणी दाब आणि ताण दाखवलेला आहे. एकमेकाकडे येणाऱ्या लहरी आणि ताण एकमेकाविरुद्ध जाणाऱ्या लहरी. समजा आपण 2 हात आपण समोरासमोर जर गेले तर तसा दाब तयार होतो किंवा त्या ठिकाणी असे दूर जर हात नेले तर ताण निर्माण होतो. नंतर 2 नंबर आहे कठीण खडकावर होणारा परिणाम. त्याच्यामुळे प्रस्तरभंग होतो आणि अशा पद्धतीने डोंगर उंच उंच होत असतो. आपण जे पर्वतावर टेकड्या पाहतो तो एक प्रस्तरभंगाचाच भाग आहे. पुढचा जो भाग आहे तो मृदू खडकावर होणारा परिणाम. त्याच्यामुळे वलीकरण होतं. वलीकरण म्हणजे काय की साधारणतः दऱ्या टाईप दरी त्या ठिकाणी होते आणि ही ज्या हालचाली आहे या हालचाली मंद भूहालचालीचे उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांनी उदाहरण दिलेले आहेत. कागदाची साधारणतः 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या आणि कागदी पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवा आणि याप्रमाणे आपल्याला भूकवच्या दाबामुळे हालचाली निर्माण होतात आणि त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. मग आता वली पर्वत पृथ्वीच्या अंतरंगात भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणामध्ये पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो. वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी अँडीज, ॲल्प्स हे जगातील सर्वात प्रमुख वली पर्वत आहे आणि साधारणतः आकृती आपल्याला वलीकरणाची दिसेल की खालून दाब आल्यामुळे त्या ठिकाणी त्या पर्वताची घडीसारखं आपल्याला तो पर्वत दिसतो. आकृती क्रमांक 2.6 मध्ये आपण वलीकरण पाहिलं. मध्ये पर्वताच्या वलीकरण झालेला भाग आपण पाहतोय. तर आकृती क्रमांक 2.7 मध्ये हिमालय या वली पर्वताचीच प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. परीक्षेला प्रश्न येतो की हिमालय हा टिंब पर्वताचं उदाहरण आहे तर आपण वली पर्वत असं या ठिकाणी दिलं पाहिजे. 2 समांतर विभागामधील कवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. आकृती क्रमांक 2.9 पहा आणि असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार हे देखील अशाच आपल्याला उदाहरण सांगता येईल. या ठिकाणी आकृती क्रमांक 2.9 मेघालय पठार
हे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे करून पहा. 3 समान आकाराच्या वह्या घ्या. त्या टॅबलावरच्या 2-3 सेंटीमीटर अंतरावर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. काय होते पहा. या ठिकाणी आपल्याला वली पर्वत हे दाबामुळं कशा पद्धतीने होतो हे प्रत्यक्ष अनुभवता येईल. आता याचं आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण कशा पद्धतीने देता येईल, तर साधारणतः दोन्ही हातांनी 2 टोकांना धरून विरुद्ध दिशेने या ठिकाणी ताण निर्माण होतो आणि त्यामुळे जी हालचाल होते ती ताण निर्माण होतो आणि जी मंद हालचाल होते भूकवचाला तडे पडतात. त्यामुळे गट पर्वत तयार होतात. साधारणतः आपल्याला या पद्धतीने आकृती करता येईल. पहा, आता या ठिकाणी दाब कसा होतोय आणि वली पर्वत कसा झालेला आहे. त्याप्रमाणे ताण झाल्यामुळे या ठिकाणी पर्वताचं वलीकरण कसं झालेलं आहे ह्या आपल्या लक्षात येईल. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशावेळी खडकावर ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विहंग म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडू नये अशी विहंग तयार होतात. वरच्या कडामुळे तयार होणारा आकृतिबंध आपल्याला वहीमध्ये चित्रांकित करता येईल. आता या ठिकाणी आपल्याला भूपृष्ठ क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकावर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात. त्याच्यामुळे विहंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूचे खडक सरकतात व खडकाच्या थराची सरकता राहते आणि खचदरी या ठिकाणी निर्माण होते. कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यादरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी आणि याला आपण साधारणतः आपल्या भूरूपामध्ये दरी आपल्याला माहीत आहे आणि त्या दरीतून मोठ्या प्रमाणामध्ये नदीचा उगम होत असतो. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचे उतार लक्षात घेऊन भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपातील राहीन नदीची खचदरी याचं उदाहरण सांगते. या ठिकाणी खंड निर्माणकारी हालचाली बंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवच्या दिशेने होतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडात निर्मिती होते. म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पट्ट्याची निर्मिती होऊन त्या ठिकाणी मूळचा भूभाग खाली खचतो आणि तो समुद्रासपाटीतून खाली जातो. अशावेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. आपल्याला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे शीघ्र भू हालचाल म्हणजे जास्त लवकर होणारी हालचाल. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीची अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. आता आपण पुढच्या अंतर्गत भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीची माहिती जाणून घेऊया. साधारणतः आपल्याला मंद आणि शीघ्र या शब्दाबद्दल आपण माहिती पाहूयात. साधारणतः विजेमध्ये जी लाईट असते ती लाईट जर सुरू असेल आणि त्याला आपला हात लागला तर आपण पटकन तो हात काढून घेतो म्हणजे इथं शीघ्र हालचाल आहे. किंवा आपण जर दुपारच्या वेळेस खडक तापलेला आहे जर आपण त्याच्यावर जाऊन बसलो किंवा पाण्यामध्ये जाऊन बसलो तर त्या ठिकाणी ते हळूहळू तापतं. त्यामुळे विशेष असं आपल्याला काही जाणवत नाही. या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभ्या असताना जवळच्या रोडावर एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपनी जातात. एखाद्या पुलावर अवजड वाहने वेगाने जात असल्यास पुलावर कंपनी जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा आपल्याला अंदाज बांधता येईल. आता भूकंप या ठिकाणी त्याबद्दल माहिती दिलेली आहे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण मिळतो. ताण विशिष्ट मर्यादेपर्यंत गेल्यावर तो मोकळा होतो. तेथे ऊर्जा विसर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ कंप होतो म्हणजे भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. आकृती 2 आकृती आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल का हे आहे साधं भूकंपमापक यंत्र आणि त्यावर भूकंप किती रिश्टर स्केल झाला हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मग आता भूकंप का होत असतो
तर तो आहे भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकावर आदळणे, भूपट्टाच्या एकमेकाच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण मिळून खडकामध्ये विभंग निर्माण होणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे या कारणामुळे भूकंप होत असतो. साधारणतः आपल्याला माहीत आहे की भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत, म्हणजे प्रमुख खंड आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टावर खंड व महासागर पसरले आहे. पृथ्वीच्या प्रवाहात निर्माण होणाऱ्या दाब व ताणामुळे हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकतात आणि भूकंपनाफी व अपकेंद्र भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण मिळवतो व तो साचला जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र हे असते. या केंद्राला भूकंप नाभी असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असतं त्यालाच भूकंप नाभी असं म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावर अशा केंद्राला भूकंपाचे अपकेंद्री असं म्हणतात. भूकंपाचे अपकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असतं. आकृती क्रमांक 2.12चं नीट निरीक्षण करा. आपल्याला भूकंप नाभी दिसेल, प्राथमिक लहर, दुय्यम लहर, या पद्धतीने भूकंप अपकेंद्री दिसतंय, भूपृष्ठ लहरी दिसतात आणि आपल्याला परीक्षेला या ठिकाणी विचारलं जातं की भूकंप लहरीचे प्रकार किती. तर या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की भूकंप लहरीचे हे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्राथमिक लहरी, दुसरा आहे दुय्यम लहरी, तर तिसरा आहे भूपृष्ठ लहरी. आता याचा काय परिणाम होतो प्राथमिक लहरी असल्यावर, तर भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोचतात. या लहरी भूकंपनापासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वळणाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होण्याच्या लहरी असेही म्हणतात. या लहरी घन, द्रव, वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रवाहातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावर इमारती पुढे मागे हलतात, परंतु त्याचा एवढा असा मोठा इफेक्ट होत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा तोटा विशेष करून प्राथमिक लहरीमध्ये होत नाही. दुय्यम लहर यालाच आपण सेकंडरी ऑर यस वेव्ज असं म्हणतो. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठ होणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी असे म्हटले जाते. या लहरी नाभी केंद्रामध्ये सर्व दिशांना पसरतात. त्याचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वाहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु बसलेल्या त्या श्वसल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठामध्ये वरखाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या मात्र अधिक विध्वंसक असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते. तिसरी लहर आहे ती भूपृष्ठ लहरी, सरफेस ऑर एल वेव्ज. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठ केंद्रित येऊन पोचल्या भूपृष्ठ लहरी निर्मिती होते आणि या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात आणि ह्या लहरी या ठिकाणी मानवी जीवनासाठी अतिशय विनाशकारी असतात आणि यामुळे जमिनीचं नवीन भूरूप तयार होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी आणि जीवितहानी होते. आता या ठिकाणी आपण आकृती क्रमांक 2.11मध्ये भूकंप मापन यंत्र या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. ज्या पद्धतीने एखाद्या दवाखान्यामध्ये माणसाचा BP तपासला जातो, त्यासाठी जे मशीन असतं त्या मशीनमध्ये अशा रेघा किंवा आलेखासारखं दिसतं, त्याला आपण कार्डिओग्राफी असं म्हणतो. त्या पद्धतीने भूकंप मापन यंत्र हे कोणत्या ठिकाणी कसा भूकंप झाला किंवा किती त्याच्या रेषा वर खाली आहेत, किती रिश्टर स्केल झाला हे आपल्याला त्यावरून समजू शकतं. आता अद्ययावत या तंत्रासहाय्याने आधुनिक भूमापन यंत्रे तयार करण्यात आली आहेत, ज्याच्याद्वारे अति सूक्ष्म लहरी देखील या ठिकाणी मोजता येतात. साधारणतः त्यांनी या ठिकाणी वजन काट्याचा प्रयोग केलेला आहे. स्प्रिंगच्या वजन काट्याचा होकाला आकृती क्रमांक 2.13मध्ये अप्रमाणे पिशवी अडकवलेली आहेत आणि पिशवी खाली खेचावं सोडा, स्प्रिंगचे निरीक्षण करून नोंद करा. तर आपल्याला या ठिकाणी तिचं वजन कमी जादा झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. साधारणतः
आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोरी धरून उभे करा. त्यातील एका हाताने दोरीला एकदम वर खाली झटका देण्यास सांगा. हे काय आहे ते निरीक्षण करा. तर या ठिकाणी दोरीच्या प्रयोगाच्या मार्फत आपल्याला भूकंप कशा पद्धतीने होतो आणि पर्वत कसे तयार होतात याची माहिती होईल. त्याचप्रमाणे पुढचं त्यांनी आकृती दिलेली आहे की एका मोठ्या ताटात रांगोळी पसरा. आता खालील बाजूकडून बोटाने जोरात टिचक्या मारा. काय होते ते पहा. तर या ठिकाणी रांगोळी अशी हवेमध्ये उडेल. या प्रयोगामार्फत आपल्याला कशा पद्धतीने नवीन भूरूप तयार होऊ शकतं याची माहिती मिळेल. यानंतर आपण पुढे जाऊयात. भूकंपाचे परिणाम काय होतात. तर जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात, विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यामध्ये सुनामी लाटा तयार होतात. या लाटामुळे किनार भागात मोठी जीवितहानी होऊ शकते. हिमच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात, इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, संदेशवहन व्यवस्था कोलमडते आणि भूकंप होणे हे मानवी जीवनाला धोकादायक असते. भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची दक्षता आपण घेतली पाहिजे हे अगोदरच या ठिकाणी आपण स्पष्ट केलेले आहे की आपत्ती व्यवस्थापनचं शिक्षण जर आपण घेतलं असेल तर भूकंपाच्या वेळी आपण आपला जीव वाचू शकतो किंवा इतरांनाही त्या पद्धतीने आपण माहिती सांगू शकतो. आकृती क्रमांक 2.11 मध्ये भूकंप मापन यंत्राप्रमाणे आधुनिक भूकंप मापन यंत्राची माहिती आपल्याला मिळवता येईल. त्याचप्रमाणे फोटो त्याचा घेता येईल आणि इंटरनेटच्या मार्फत आपण ती माहिती सहज घेऊ शकतो. पुढची शीघ्र भूहालचाल आहे ती म्हणजे ज्वालामुखी. याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हणतो. पृथ्वीच्या प्राणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारची विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रव, बर्फशिला इत्यादी बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाचा लाव्हारस म्हटलं जातं आणि तो लावा मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. या उद्रेकानुसार ज्वालामुखीचे खालील आपल्याला महत्त्वाचे 2 प्रकार सांगता येईल. एक म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा म्हणजे भेगीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेल्या लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमध्ये फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताचे उदाहरणं आपल्याला म्हणून सांगता येतील. आकृती क्रमांक 2.16 पहा. हा या ठिकाणी केंद्रीय ज्वालामुखीचं हे उदाहरण आहे. पुढचं आहे भेगीय ज्वालामुखी. की ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारसच्या वेळी एखाद्या नलिकेचे जे अनेक कडमन बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी अशी म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तळाच्या दोन्ही बाजूस असतात त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा ज्वालामुखीचे तयार झालेले आहे आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकात मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते याची आपण माहिती करून घेतली पाहिजे. या ठिकाणी उद्रेकाच्या कालानुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार आहेत. वर्तमान वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी, उदाहरणार्थ जपानचा फुजियामा, त्या ठिकाणी वारंवार जे उद्रेक होत असतो. दुसरा आहे काही काळासाठी शांत असतो पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला आपण सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणतो. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. आणि तिसरा प्रकार आहे तो दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. या ठिकाणी नकाशाशी मैत्री आपल्याला करता येईल. 2.18चे वाचन करून प्रश्नाची उत्तरे आपल्याला देता येईल. या कृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वीगोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार आपल्याला घेता येईल. नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टाची नावे त्या ठिकाणी लिहिता येईल. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंप क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, येथे कोणते पर्वतीय प्रदेश आहे, अशा खंडामध्ये भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या प्रदेशामध्ये आहे, आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटलेले आहेत याचे आपल्याला शोध घेता येईल. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्र, ज्वालामुखी वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडता येईल. आणि आता या ठिकाणी ज्वालामुखीचं आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण सांगता येईल. साधारणतः आकृती क्रमांक 2.18 आपण जर विचारात घेतला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल का या ठिकाणी जगाची आकृती आपल्याला त्यांनी दाखवलेली आहेत. या ठिकाणी 7 खंड आणि 4 महासागर म्हणजे संपूर्ण पृथ्वी या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि त्यामार्फत आपल्याला भूकंप क्षेत्र कोणतं आहे किंवा ज्वालामुखी क्षेत्र कोणतं आहे हे या ठिकाणी
शोधता येईल. वरील पाठाचं विवेचन आपण आपल्या परीनं चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाठ वाचावा. त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी आपण आपल्या विषय शिक्षकांशी चर्चा करावी. साधारणतः या पाठातून आपल्याला भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, लहरी कोणकोणत्या असतात, त्यानंतर त्या ठिकाणी भूहालचाली कशा असतात, प्रावर म्हणजे काय, गाभा म्हणजे काय, बाह्य भाग म्हणजे काय, याची आपण सविस्तर अशी चर्चा केली आणि त्यामार्फत आपण या पाठाचं विवेचन केलेलं आहे आणि याची प्रश्न उत्तरं आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने मिळवावेत. धन्यवाद.